नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नीलज सदार तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजचा जो आपण टॉपिक घेऊन आलेलो आहे हा टॉपिक हे आपला अर्थसंकल्प। अर्थसंकल्प जो काही बजेट म्हणतात याला, हा टॉपिक आपल्याला दोन विषयामध्ये आपल्याला अभ्यासला जातो। एक म्हणजे तुमचा अर्थशास्त्रामध्ये जे काही एक सार्वजनिक वित्त नावाचं चॅप्टर आहे यामध्ये, आणि दुसरं म्हणजे भारतीय राज्यघटना यामध्ये सुद्धा हा विषय जो काही याचा टॉपिक आहे हा अभ्यासला जातो। आणि तुमच्या कोणत्याही परीक्षा असो, तुमच्या ॲग्री MPSC असो, फॉरेस्ट MPSC असो, सोबत तुमची जनरल MPSC असो, PSI STI AS कंबाईन ग्रुप C असो का तुमच्या सरळ सेवा भरती असो, यामध्ये अर्थसंकल्पावर जे काही 1 ते 2 प्रश्न असतो। आणि आपल्याला जो काही अर्थसंकल्प येतं या अर्थसंकल्पाचा जे काही एक हिस्टॉरिकल काही गोष्टी येतात त्या गोष्टी आजच्या अर्थसंकल्पामध्ये जाणून घ्यायच्या आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये। सोबतच आपल्याला ज्या काही राज्यघटनेतील कलमा येतात त्यासुद्धा आपल्याला इथं जाणून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही सगळ्यात प्रथम तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन्स ऑन करा। तर चला तर बघूया आजचा अर्थसंकल्पातील काही हिस्टॉरिक इव्हेंट्स, जे काही ऐतिहासिक इव्हेंट। सगळ्यात प्रथम म्हणजे ह्यो जो काही अर्थसंकल्प आहे ह्या अर्थसंकल्पाकडं पूर्ण देशाचं काय लागलेलं असते। जे काही पूर्ण देश आहे या अर्थसंकल्पाकडे बघतो तर देशच नाही आहे तर जगातसुद्धा काय केलं जातं, भारताचा जो काही अर्थसंकल्प आहे याच्याबाबत बघल्या जाते। कारण काय असते की जो काही अर्थसंकल्प असते हा अर्थसंकल्प म्हणजे तुम्हाला जे काही वित्तीय वर्ष असतात यासाठी शासनानं अवलंबलेले त्याचे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये अवलंबलेले त्याचे धोरण असतात। आपण अर्थसंकल्प हे एक विशेष चॅप्टर बघणार आहोत, पण आज फक्त आपल्याला इथं याच्या हिस्टॉरिकल इव्हेंट बघायचे आहे। सगळ्यात प्रथम अर्थसंकल्प जो होता हा भारताचा सर्वात प्रथम 7 एप्रिल 1860 रोजी आपला अर्थसंकल्पाचा पाया घातला गेलेला आहे। तर जेम्स विल्सन नावाचा एक ब्रिटिश अर्थतज्ञ होता, यांनी काय केलं 7 एप्रिल 1870 भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता। स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता 26 नोव्हेंबर 1947 त्यावेळेचे अर्थमंत्री होते RK षण्मुख शेट्टी यांनी अर्थसंकल्प हा मांडला होता। तर त्याच्यानंतर काय झालं की भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येईल जॉन मथाई, त्यावेळेचे अर्थमंत्री होते, त्यांनी हा जो काही आपला अर्थसंकल्प आहे तो मांडला होता, तो 28 फेब्रुवारी 1950। त्यानंतरचा जर बघितलं आपण तर घटनेनुसार निवडलेल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प हा 23 मे 1952 मांडला गेलेला होता, आणि त्यावेळेस CD देशमुख यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता। आणि CD देशमुख हे जे काही वित्तमंत्री होते तर याच्या आधी CD देशमुख हे पहिले RBIचे भारतीय गव्हर्नर म्हणून सुद्धा ओळखले जातात, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। घटनेनुसार निवडलेल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प जर कोणी मांडला तर तो CD देशमुखांनी मांडला आहे। त्याच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री कोणाला म्हटले जाते तर ते येतं मोरारजी देसाई यांचं नाव घेतलं जाते। यांनी सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे। या 10 वेळापैकी 8 वेळा हा त्यांनी वार्षिक मांडला, तर 2 वेळा हा मध्यवर्ती अर्थसंकल्प मांडला। नंतर निर्मला सीतारामन ह्या वित्तमंत्री पदभार असणाऱ्या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला आहेत। आलं का लक्षात, कोण येतं? निर्मला सीतारामन ह्या पहिल्या महिला आहेत। आणि इंदिरा गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होतं, त्यांच्याकडे पंतप्रधान पद होतं असताना त्यांनी 1970 अर्थसंकल्प मांडला होता। पण स्पेशली काय जर असं विचारलं किंवा वित्तमंत्रीपद भर असताना जर अर्थसंकल्प पहिला कोणी मांडला तर तो निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे, तो मांडलेला आहे 5 जुलै 2019ला। त्यानंतर भारतीय जी काय आपली घटना आहे या घटनेमध्ये अर्थसंकल्प असा शब्द वापरला गेला नाही, लक्षात ठेवा। भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नाही, याच्यावर पूर्वपरीक्षा आणि मेन्सला प्रश्न विचारलेला आहे। तर याचा अर्थसंकल्प या शब्दाची भारतीय राज्यघटनेमध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा शब्दाचा प्रयोग केलेला आहे। याची एक स्पेशल कलम आहे, कलम 112, ती आपल्याला समोर बघायची आहे। त्याच्यानंतर 1973-74 मधला जो काही अर्थसंकल्प मांडला होता तर हा अर्थसंकल्प काळा अर्थसंकल्प म्हणून मानला जातो, त्याला ब्लॅक बजेट असं म्हणतात। आणि हा ब्लॅक बजेट कोणी मांडला होता तर यशवंतराव चव्हाण यांनी मांडला होता। आता 1973-74 जो काही काळा अर्थसंकल्प म्हणून हे केला जातो त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, याला काळा अर्थसंकल्प याच्यासाठी म्हटला जातो कारण की 1973-74 जी काही अर्थसंकल्प मांडला होता यामध्ये लक्षणीय तूट होती, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तूट होती, म्हणजे जमा कमी। आलं का लक्षात? त्याच्यानंतर भारतात वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात एक अर्थसंकल्प विभाग असतो, तो हा विभाग काय करतो, अर्थसंकल्पीय कामकाज सगळं बघतो।
त्याच्यानंतर अर्थसंकल्प हा 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीसाठी असतो, ज्याला की आपण आर्थिक वर्ष म्हणतो. म्हणूनच जे काही अर्थसंकल्पाचं वर्ष असते हे जसं 2013-14, 2019-20, 2020-21 असं गणल्या जाते हे अर्थसंकल्प. आलं का लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की 1924 पासून जो काही आपला साधारण अर्थसंकल्प मांडत होते, तर तो अर्थसंकल्प मांडत असतानाच आपण काय केलेला आहे, रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला जात होता. तर 1921 काय होते, विल्यम ॲकवर्थ यांची एक समिती नेमली होती आणि या समितीनं रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्यासाठी शिफारस केली होती. पण 2017-18ला ह्यो जे काही रेल्वेचा अर्थसंकल्प स्पेशल मांडत होते हे 2017-18 पासून हा बंद करण्यात आला होता आणि त्याच्यासाठी शिफारस केली होती विवेक देबराय ही जी एक समिती होती, या समितीने काय केली होती, याची शिफारस केली होती की बा ह्यो जो काही रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडत हा बंद करा, हा जो काही आपला सध्याचा साधारण अर्थसंकल्प मांडला जातो याच्यातच काय केला जाते, आता त्याच्यासाठी शिफारस केल्या जाते. आता अर्थसंकल्पाचे साधारण 3 प्रकार असतात. याच्यावर MPSCमध्ये प्रश्न विचारलेला आहे. MPSC ग्रुप सी मध्ये याच्यावर प्रश्न विचारलेला होता की बा अर्थसंकल्पाचे प्रकार किती. तर अर्थसंकल्पाचे साधारण काय तर हे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे संतुलित अर्थसंकल्प ज्याला म्हणतात बॅलन्स बजेट, दुसरा आहे शिल्कीचा अर्थसंकल्प सरप्लस बजेट आणि तिसरा आहे त्रुटीचा अर्थसंकल्प ज्याला डिफिसिट बजेट म्हणतात. आता संतुलित अर्थसंकल्प म्हणजे काय, तुमची जमा व खर्च हे सारखाच असणे, याला काय म्हणतात संतुलित अर्थसंकल्प. म्हणजे सरकारकडे जमा आणि सरकारचा खर्च ह्यो सारखाच असते. दुसरा प्रकार आहे शिल्कीचा अर्थसंकल्प. याच्यामध्ये काय होते, शिल्कीचा अर्थसंकल्पामध्ये काय होते, ज्याला की सरप्लस बजेट म्हणतो, म्हणजे खर्चापेक्षा तुमची जमा जास्त असते, खर्चापेक्षा काय असते, जमा जास्त असते. तिसरा आहे तुमचा त्रुटीचा अर्थसंकल्प. त्रुटीचा अर्थसंकल्प म्हणजे तुमच्या जमेपेक्षा खर्च असणे जास्त, म्हणजे सरकारची जमा ही कमी आहे पण सरकारचा खर्च हा जास्त होईल, त्याला त्रुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. आणि आपण जे काही आपला अर्थसंकल्प जो काही मांडला जाते हा त्रुटीचाच अर्थसंकल्प मांडला जातो. म्हणजे या 3 पैकी कोणता अर्थसंकल्प मांडला जातो, तर त्रुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. अजून काही अर्थसंकल्पाचे प्रकार येतं पण ॲक्च्युअली ते 3च प्रकार महत्त्वाचे येतं. एक हे तुमचा पारंपरिक अर्थसंकल्प, एक हे तुमचा शून्यावर आधारित अर्थसंकल्प आणि तिसरा आहे तुमचा आउटकम बजेट. आता पारंपरिक अर्थसंकल्प आहे तर यामध्ये प्रश्न असा असतो की बा किती खर्च करायचा, आलं का लक्षात, म्हणजे मागील वर्षातील खर्चाचे आकडे आणि खर्चाचं प्रमाण निर्धारित केल्या जाते कशात, पारंपरिक अर्थसंकल्पात. आणि शून्यावर जो काही आधारित अर्थसंकल्प आहे यामध्ये खर्च व लाभाचे विश्लेषण करले जाते आणि मागचा जो आधार असते तो हा शून्य घेतला जाते, म्हणून याला शून्यावर आधारित अर्थसंकल्प म्हणतात. त्याच्यानंतर फलनिष्पत्ती अर्थसंकल्प ज्याला इंग्लिशमध्ये आउटकम बजेट म्हणतात, ते पुढील वर्षातील लक्ष्य काय केलं जाते याच्यामध्ये निर्धारित केल्या जाते. आता जो शून्यावर आधारित अर्थसंकल्प आहे याचा जनक पीटर ए पिहर याला काय म्हणतात, शून्यावर आधारित अर्थसंकल्पाचा जनक म्हणतात. भारतात 1986मध्ये शून्यावर आधारित अर्थसंकल्प काय केला होता, मांडला होता. आणि शून्यावर आधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं होतं, ते पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्रानंतर जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर UP, MP आणि राजस्थान आहे. त्याच्यानंतर फलनिष्पत्ती अर्थसंकल्पाची सुरुवात 2005-06मध्ये करण्यात आली होती. त्यावेळेचे अर्थमंत्री होते P. चिदंबरम यांच्या कार्यकाळामध्ये फलनिष्पत्ती अर्थसंकल्पाची काय केली होती, सुरुवात केली होती. तर शून्यावर आधारित अर्थसंकल्पाची सुरुवात केली होती राजीव गांधीच्या काळामध्ये. राजीव गांधी पंतप्रधान असताना काय केलं होतं, शून्यावर आधारित अर्थसंकल्पाची सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आपल्याला भारतीय राज्यघटनेतील काही ज्या काही कलमा येतं, ज्याला की ॲक्च्युअली त्याला कलम म्हणत नाही येतं, भारतीय त्याला काय म्हणतात, अनुच्छेद म्हणतात. कलम ह्या जे IPSC वगैरे CRPC असतात त्यांच्या बाबतीत बोलल्या जाते. तुम्ही वाचताना सुद्धा कलम म्हणून वाचता पण ॲक्च्युअली त्याला अनुच्छेद म्हणतात. तर हे जे काही अनुच्छेद येतं तर याच्यातला अनुच्छेद 109 बघायचं आहे. 109 अनुच्छेद ही धनविधेयकाची संसदीय कार्यपद्धती पार पाडल्या जाते. 109 जे काही अनुच्छेद आहे हे काय म्हणते की धनविधेयकाची काय केल्या जाते, संसदीय पद्धती पार पाडल्या जाते. त्याच्यानंतर अनुच्छेद 110 जे आहे तर ते धनविधेयकाची व्याख्या दिली जाते. आणि बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की धनविधेयक म्हणजे काय. धनविधेयक म्हणजे कर आकारणे, कर रद्द करणे, कर माफ करणे, करात फेरफार करणे, भारत सरकारनं जे काही कर्ज घेतलं आहे ते सुद्धा धनविधेयकात येते. त्यासोबत संचित निधी, आकस्मिक निधी सांभाळणे हे सुद्धा धनविधेयकातच येते. संचित निधीतील पैशाचे विनियोजन करणे, संचित निधीतील प्रभारित खर्च, या सगळ्या गोष्टी धनविधेयकात येतात. त्याच्यानंतरचा आहे तुमचा 111 अनुच्छेद आहे. आता सोबतच काय आहे की अनुच्छेद 110 नुसार काय धनविधेयकाची व्याख्या दिली आहे आणि राज्यासाठी धनविधेयकाची जी काही कलम आहे ती 199 आहे. त्याच्यानंतर अनुच्छेद 111 जो आहे तर ते काय म्हणते, जे काही आपले
राष्ट्रपती असतात, त्यांनी धनविधेयकास मंजुरी देतात. अनुच्छेद 111 नुसार काय करते, राष्ट्रपती धनविधेयकास मंजुरी देतात आणि ही मंजुरी त्यांना द्यावीच लागते, कारण धनविधेयकास राष्ट्रपतीने सहमती द्यावी लागते. त्याचं कारण असते की त्यांच्या शिफारसीने हे काय केलं जाते, लोकसभेमध्ये प्रथम मांडला जातो आणि हे सगळ्यात प्रथम लोकसभेमध्येच मांडावे लागते. आलं का लक्षात? त्यानंतर राज्यासाठी अनुच्छेद 200 लक्षात ठेवा. सोबतच अनुच्छेद 112, अनुच्छेद 112 का म्हणते, वार्षिक वित्तीय विवरणपत्र, ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो ना, जो काही आता संसदेत मांडत आहेत, ॲक्च्युअली त्याचं नाव आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र आणि त्याच्यासाठी जी काही कलम आहे, ज्याला अनुच्छेद म्हणू आपण, ते 112 आणि राज्यासाठी आहे 202. म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प 202 अनुच्छेदनुसार आणि केंद्राचा आहे 112 नुसार. सोबत हे अनुच्छेद 113, यामध्ये अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती किंवा अंदाजित खर्चाबाबत प्रक्रिया, ह्या गोष्टी अनुच्छेद 113 मध्ये दिल्या आहेत आणि राज्यासाठी त्याच्यासाठी 203 अनुच्छेद. त्यानंतर हे अनुच्छेद 114, याच्यामध्ये सांगितलं की विनियोजन विधेयक, या विधेयकामुळे काय होते की सरकारला संचित निधीतून पैसे काढण्याचा अधिकार प्राप्त होते. म्हणजे सरकारच्या तिजोरीत जे काही पैसे जमा होतात, तर अनुच्छेद 114 नुसार काय होते, सरकारला परमिशन्स भेटते. ती किती, 1 वर्षासाठी, जे 1 वर्ष आपलं 1 एप्रिल ते 31 मार्च असं जे चालू होते, तर या वर्षासाठी काय होते, सरकारला काय भेटते, एक परमिशन्स भेटते. म्हणजे तुमचं हे बिल पास होणं म्हटल्यापेक्षा हे बजेट पास होणं त्या संसदेमध्ये, म्हणजे अनुच्छेद 114. नंतर अनुच्छेद 115 काय म्हणते, पूरक अनुदान, वाढीव अनुदान वगैरे अनुच्छेद 115 दिल्या जाते. नंतर अनुच्छेद 116 लेखा अनुदान आहे. अनुच्छेद 116 काय आहे, लेखा अनुदान आहे. अनुच्छेद 117 काय, वित्त विधेयकाबाबत विशेष प्रावधानं केलेली आहेत. अनुच्छेद 117 काय केलं आहे, वित्त विधेयकाबाबत विशेष प्रावधान. अनुच्छेद 266 ये मध्ये संचित निधी आणि अनुच्छेद 266(2) मध्ये सार्वजनिक लोकलेखी. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या काही महत्त्वाच्या कलमा आहेत, ह्या आपल्याला माहिती पाहिजेत. आणि जो काही आपण इतिहास हा थोडक्यात बघितला आहे, ह्यासुद्धा माहिती पाहिजेत, कारण याच्यावर आयोगानं आत्तापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेला, ॲग्री MPSC झालं, फॉरेस्ट MPSC झालं, MPSC झालं, तुमची PSI STI झाली, या सगळ्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर तुम्ही जर टेलिग्रामला जॉईन केलं असेल, तर तुम्ही टेलिग्राम आपलं चॅनल जॉईन करण्यासाठी निलेश ॲग्री विनर्स असं टाईप करा आणि आपलं टेलिग्राम जॉईन करा आणि आपल्या चॅनललासुद्धा काय करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असं नवीन व्हिडिओ भेटतील. तर तोपर्यंत आज आपण इथेच थांबू. हॅव ए गुड डे.